ना जमलेलो आहो. 7व्या वर्गाचा शेणापाचा कार्यक्रम आहे आणि 7व्या वर्गाचे वर्ग शिक्षक आदरणीय वाघमारे सर यांना मी अशी विनंती करतो की सुरुवातीला त्यांनी आपलं मनोगत इथं व्यक्त करावं आणि तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा त्यांनी द्यावं. 7वीच्या वर्गाचा निरोप समारंभ. या निरोप समारंभासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहोत. तर आपल्याला आज आपण इथं निरोप देतोय म्हणजे आपण काही ही शाळा सोडून जाणार नाही. आपण इथंच आपल्याकडे 10वी पर्यंतची पूर्ण व्यवस्था आपल्या शाळेमध्ये आहे. आम्ही जी चर्चा चालू होती ती आमची एक हसी मजाक मध्ये चालू होतं, परंतु आपल्याला ही शाळा सोडून कुठेही जायचं नाही. कारण आपल्या इथून बरेचसे विद्यार्थी हे चांगल्या चांगल्या पदावरती गेलेले आहेत. काही शिक्षक झालेले आहेत, काही इंजिनियर झालेले आहेत. तर आपणाला देखील या ठिकाणीच 8वी 9वी 10वीचं शिक्षण पूर्ण करून तुमचं भविष्य हे चांगलं घडल किंवा चांगलं घडो किंवा आमचे शिक्षक जे आहेत ते निश्चितच तुम्हाला चांगल्या पद्धतीनं घडवतील आणि तुमचं जे येणारा भविष्यकाळ आहे हा येणारा तुमचा भविष्यकाळ उज्ज्वलमय होईल असं मी या ठिकाणी सांगतो. आणि आमच्याकडून जरी तुम्ही जात असाल तरी तुम्ही एकमेकाला नेहमीच या ठिकाणी काय करत राहणार आहोत, भेटत राहणार आहोत. एकमेकाच्या अडीअडचणी समस्या ज्या काही असतील त्या आपण भेटीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सोडवत राहू. आणि आज तुम्हाला या प्राथमिक विभागाच्या वतीनं आणि तसेच 6वीच्या वर्गाच्या वतीनं इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आम्ही निरोप देत आहोत. तर एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या 7वीची विद्यार्थिनी दीक्षा हिरबशी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. सहवाज सुटला म्हणजे सोबत नाही सुटत, सहवाज सुटला म्हणजे सोबत नाही सुटत आणि एक निरोप दिल्यानं काही नाते नाही सुटत, नाते नाही सुटत. बोलले असते उलटून झाल्या असत्या गलती, बोलले असते उलटून झाल्या असत्या गलती. सर्व विसरून द्या आशीर्वाद आम्हाला सर्व शिक्षकांमध्ये. जीव गेला शिक्षकांमध्ये सर तुम्हाला कसे सांगू की तुम्हाला सोडून जायचं किती दुःख होईल. एवढे बोलून माझे सुंदर असं एक चारोळी आणि त्या चारोळीमधून तिचं जे मनातील दुःख आहे तिने इथं व्यक्त केलेलं आहे. खरोखरच आजचा दिवस हा दुःखाचाच दिवस आहे. तुम्ही एवढे वर्ष आमच्या सहवासात राहता. तुमच्यापैकी काही विद्यार्थी इथं थांबतात आणि काही विद्यार्थी परिस्थितीनुसार काही वेगळे कारणं असतात, स्थलांतर वगैरे, तर तुम्ही इथून बाहेर जात असता. तुम्ही कुठेही जरी गेले तरी आम्ही तुमच्या सदैव सोबत असतो. तुम्हाला आयुष्यभर जोपर्यंत आम्ही हयात आहे, जोपर्यंत आम्ही जिवंत आहे, तोपर्यंत तुम्हाला आमचं मार्गदर्शन मिळणारच आहे. त्यानंतर वर्ग 7व्या वर्गाची विद्यार्थिनी सुहाना साबळे हे आपलं मनोगत व्यक्त करणार. सामान्यातील वाचविकावर माझे नमस्कार. माझे नाव सुहाना साबळे. आज मी तुमच्या समोर काही 2 शब्द सांगायला तुम्ही शांत ठिकाणी माझी विनंती. विद्यार्थ्यांना घडवणारा संस्कारांचा घडा किती उपकार मानू तुमचे कळत नाही मला. आमचे मराठी विषय शिकवणारे श्री रवी सर आम्हाला लय चांगले शिकवत होते. एक वेळा नाही समजलं तर 3 वेळा समजून सांगायचे. अभ्यास दिले तर होमवर्क नाही केले तर आज काहीच नाही करायचं. अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागवून जीवनाचा मार्ग दाखवला. आणि आमचे कोटावदे सर आम्हाला चांगले शिकवत होते, समजून सांगत होते. एक पॅरेग्राफ वाचून पूर्ण समजून सांगत होते. केव्हा रागात सांगत होते पण चांगलं शिकवत होते. दिले आम्हाला ज्ञानाचा भंडार, केले आमच्या भविष्याविषयी तयार.
आमचे आमोरात्र सर आम्हाला कुणी माहिती सांगत होते, अभ्यास करा असे म्हणत होते, चांगले शिकवत होते. आमचे आमोरात्र सर एक वेळा नाही समजलं तर 3 वेळा कळलं का हे विचारत होते आम्हाला. गुरु विना ज्ञान नाही, गुरूंच्या नादाला अंत नाही, गुरुने जिथे दिले स्थान तेच खरे तीर्थस्थान. आमचे वाघमारे सर आम्हाला चांगले शिकवत होते, गोष्ट करत होते आमच्याशी की अभ्यास करा, असं आमचे वाघमारे सर आम्हाला शिकवत होते. जेव्हा बंद होता सर्व दरवाजे तेव्हा नवा मार्ग दाखवला तुम्ही. पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन जगवण्यास शिकवतात तुम्ही. आमचे राव सर आमच्याशी गोष्ट करत होते, 3च गोष्ट करत होते, इंग्लिश वाचा, मराठी वाचा आणि हिंदी वाचा. त्यांचा विषय होता नागरिकशास्त्र आणि भूगोल. ते चांगलं शिकवत होते, समजून सांगत होते. आमचे राव दिले आम्हाला ज्ञानाचे पडाल, केले आम्हाला भविष्याची तयार. आमचे गबाळे सर एक गोष्ट सांगत होते, खेळू करू शिकूया, मस्त चांगले शिकवत पण होते, आमच्याशी गप्पा पण मारत होते. एवढे बोलून मी माझे भाषण सांगते. केलेलं आहे. अजून कोणी बोलणार आहे का सहाव्या वर्गामधून? त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपले मौल्यवान असे मार्गदर्शन आमच्या 7व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना त्यांनी करावे. तसेच त्यांना परीक्षेबद्दल माहिती आणि अभ्यास कसा करावा याबद्दल सुद्धा माहिती त्यांनी सांगितली. आजच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय गबाळे सर, राठोड सर आणि तुम्हाला 5वी, 6वी, 7वीला शिकवणारे, विशेषतः 7वीला शिकवणारे आपले विद्यार्थीच्या वाघमारे सर, राऊत सर, कोटावदे सर, गबाळे सर, रवी सर आणि TB राठोड सर आणि इतर सर्व शिक्षक यांनी तुम्हाला, काही मुलं पहिलीपासून होते इथं. 7वीला कोण आहे असं की जे पहिलीपासून इथं होतं आपल्याकडे? पहिलीपासून कोण कोण होतं 7वीपर्यंत? पहिली जरा असू द्या जे असतील. तर मुलांनो, आज या निरोप समारंभाला तुम्हाला हा निरोप समारंभ न म्हणता तुम्ही एक स्टेप पुढे चालले. उच्च माध्यमिक कडे तुम्ही आता वळताय. तुम्ही इयत्ता 8वी मध्ये आता प्रवेश करणार आहात, बरोबर आहे की नाही? 7वी वाले ताड बसा. तर तुम्ही 7वी मध्ये प्रवेश करताय म्हणजे तुम्ही आता हळूहळू मॅच्युअर झाले. अभ्यासाच्या कक्षा आता ब्रॉड होत आहेत. तुमचा अभ्यास वाढणार आहे का कमी होणार आहे? आता वाढणार आहे. आणि तुम्हाला आता तुमच्या भविष्याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. तुम्ही जर आता चांगला अभ्यास केला तर तुम्हाला फळ कसं भेटेल? चांगलं मिळेल. चांगला अभ्यास केला तर परीक्षेच्या वेळेस इकडे तिकडे बघायची वेळ येते का? नाही. म्हणून आपण चांगला अभ्यास करा. आणि अभ्यास कसा करावा हे मला राठोड म्हटलं, मग थोडं सांगा. आता आपल्याला वर्ग शिक्षक उद्या दुसरा धडा शिकवणार आहे, बरोबर आहे? तर आपण आदल्या दिवशी जर तो धडा वाचून गेलं तर काय होईल बरं? ते शिकवतात तेव्हा तर तुम्हाला काय होईल? ते जेव्हा शिकवतात त्यावेळेस तुम्हाला वाटेल अरे मी काल वाचलेलं आहे. मग तुम्हाला ते शिकण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल. आणि शक्यतो गैरहजर राहायचं नाही, कोणत्या शिक्षकांचा पिरियड बुडवायचा नाही. आणि तुम्ही अभ्यास करा, शिक्षकांना शंका विचारा. मुलांनो इकडे लक्ष द्या. तुम्ही अभ्यास केला तरच शंका येईल की नाही? तुम्हाला एखादा प्रश्न वाचला त्याचं उत्तर येणार नाही हे केव्हा समजेल तुम्हाला? जेव्हा तुम्ही प्रश्न वाचाल, त्याचं उत्तर शोधाल तेव्हा सर त्यावेळेस तुम्हाला उत्तर शोधाल. ते सापडलं नाही तेव्हा तुम्ही कोणाला विचारणार? शिक्षकांना विचारणार. पण शिक्षकांना शंका विचारण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल?
काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. ते प्रश्न तुम्हाला वाचावा लागेल, त्याचं उत्तर तुम्हाला शोधावं लागेल, तरच तुम्हाला त्याच्यामध्ये. आणि कुठलाही शिक्षक तुम्ही जर प्रश्न विचारला, एखादी शंका विचारली, तर कुठला शिक्षक नाही म्हणतात का? नाही, सगळेजण तुम्हाला सांगायला तयार असतात. फक्त तुम्ही काय केलं पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. आणि रेग्युलर उपस्थिती आपली महत्वाची आहे. रोजच्या रोज शाळेमध्ये येणं. एखादा ऑफ पिरियड जर आपला असेल, एखादे शिक्षक नसतील, अशा वेळेस आपण काय करायचं? जो भाग झालेला असेल त्या विषयाचा, तर त्यावेळेस तो भाग काढून ते मागे जे झालेलं आहे त्याची उजळणी करायची. काय करायची? उजळणी करायची. आणि पाठ झालं, जे तुमच्या लक्षात राहिलं ते तुम्ही लिहून काढायला शिका. काय करायचं? लिहून काढायला शिका. एखादा शिक्षकाचा पिरियड झाला, इकडे लक्ष द्या, 5वी 6वी 7वी आणि 7वीतला आता जाणार आहेत 8वीत. एखादा शिक्षकाचा पिरियड झाला, समजा इंग्रजीचा पिरियड झाला आणि गणिताच्या पिरियडला समजा सर नांदेडला वगैरे गेलेले आहे, हा, तर तुम्हाला त्यावेळेस काय करायचं? तर त्यावेळेस सरांनी अगोदरच्या पिरियडला जे गणित घेतलेले असतील त्या गणिताचा सराव करा. काय करा? सराव करा. नाही तर सर नाहीत ना, आज दिवाळी आहे, असं करायचं नाही. दिवाळी समजले तर दिवाळी निघते. आलं का लक्षात? बरोबर आहे की? तर तुम्ही काय करायचं? ज्या ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेस दुरडा उडवत बसण्यापेक्षा झालेल्या भागाचं उजळणी करायची. आणि तुम्ही जर असं केलं तर नक्कीच तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकणार नाही. त्यानंतर आता तुम्हाला सुट्टी लागेल, मे जून लागेल की नाही? सगळ्यांना लागेल का? अरे झोपलेत काय तुम्ही? झोपले? मी बोलत असताना तुम्हाला मी बोलत असताना झोप लागते म्हणजे. तर मुलांनो, आता या सुट्टीमध्ये काय करा? ज्याला वाचन येत नाही त्याने अ आ इ न पर्यंत क का की उजळणी, बाराखडी, सोपे शब्द हे सगळं तुम्ही वाचा, लिहा, पाठ करा. आणि ज्याला वाचता येत नाही त्याच्यासाठी सचित्र बालमित्र. काय काय? सचित्र बालमित्र हे जे पुस्तक आहे उजळणीचं, ते अतिशय सुंदर आहे. मी लहान असताना सुद्धा मला सचित्र बालमित्रने शिकवलं. कारण त्याच्यामध्ये कसं आहे, समजा तुम्ही क ते न पर्यंत लिहिलं, इकडे लक्ष द्या, हे 1ली पासून 7वी पर्यंत सगळे असे नग आहेत काही की त्यांना म म्हटलं तर ड सांगतात, ड म्हटलं तर न म्हणतात. अशी परिस्थिती आहे. ही असण्यासारखी परिस्थिती नाही. हे गणेश मामा अतिशय लाजीरवाणी परिस्थिती आहे. हा, 9 म्हटलं तर 1 म्हणतात, 3 सांगितलं तर 6. तर मुलांनो, ही परिस्थिती जी आहे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी लाजीरवाणी आहे. पण आम्ही कसं आहे, आता फुटक्या घागरीत जर पाणी टाकलं तर कुठं जाते? घागर भरते का? मग त्याच्यामुळे आपली घागर जी आहे फुटकी ठेवायची नाही. आपली घागर फुटकी ठेवायची नाही. हे बघा, एकदा वाचून नाही लक्षात राहिलं तर काय करायचं? 2दा वाचायचं. कितीदा वाचायचं? 2दा वाचून नाही लक्षात राहिलं तर कितीदा वाचायचं? 3दा वाचून नाही लक्षात राहिलं तर 4दा वाचून नाही लक्षात राहिलं तर? तर मग त्यालाही लाज वाटेल ना, त्याला लक्षातच राहावं लागेल तुमच्या. म्हणून मुलांनो, अशक्य हा मज शब्द न माहीत, प्रयत्न माझा देव, त्या देवाचे पूजन करिता नित्य येत असेल. अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. आता आम्ही मोबाईल मध्ये तुम्ही जेवढे फास्ट आहात तेवढे आम्ही आहोत का? आता आमच्यामध्ये काही शिक्षक आहेत, जसे वाघमारे सर आहेत, हे सर वाघमारे सर, आपले राठोड सर आहेत, आणि इतर काही शिक्षक समजा, ते आमच्यापेक्षा जास्त फास्ट आहेत. आता कॉम्प्युटर मध्ये आम्हाला कोर्स आलेला आहे, माहिती आहे तुम्हाला? प्रशिक्षण चालू आहे की नाही आमचं?
ते तुम्हाला माहित पाहिजे, कारण तुम्ही बघता ते काय करताय तुम्ही. तर आम्हाला येत नाही, पण आता आम्ही काय करतो, हळूहळू आम्हाला समजतं. आम्ही विचारतो काय करू बाबा, मग ते म्हणतात ऍडमिशन मध्ये जा, सबमिशन मध्ये जा, बरोबर आहे. मग ते कन्फ्युजन मधून इकडे जा, तिकडून तिकडे जा. मग असं करत करत आता माझ्यासारख्यालाही थोडं थोडं जमायला लागलं, बरोबर आहे. आता आता आम्ही थोडे वयाने जास्त झालो, पण तुमच्या पात्या आता तेवढ्या लिहिलेल्या नाहीत, कोऱ्या आहेत. तुम्ही जर गडबड केली तर तुम्हाला बोलायला लावतो मी इथं, बडे बडे. तर मुलांनो, आपल्या जीवनामध्ये 2 गोष्टी कधीच करायच्या नाही. इकडे लक्ष द्या. 2 गोष्टी कोणत्या? संकटाला घाबरायचं नाही. कशाला घाबरायचं नाही, आणि घाबरून पळायचं नाही. कधीही जीवनामध्ये तुम्हाला असं वाटेल की आपल्याला संकट आलं, टेन्शन आलं, ताणतणाव आले, तर त्यावेळेस आपण ज्या देवाला मानतो त्या देवाचं स्मरण करायचं. काय करायचं? स्मरण करायचं. भरपूर पाणी प्यायचं, काय, आणि शांत राहायचं. मला राहता येत नाही, आपण सगळ्यांनी तसं राहण्याचा प्रयत्न करायचा, की जेणेकरून काय होतं, माणसाचं डोकं शांत होतं. आता आपण वाचतो बघ रोजच्या रोज पेपरामध्ये, तुमच्या गावामध्ये त्याने विहिरीत उडी मारून दिली, त्याने झाडावरून उडी मारून दिली, तो पाण्याच्या टाकीवर जाऊन उभा राहिला, बरोबर आहे ना. आणि तो उभं राहून सांगतो मी आता आंदोलन करतोय. तसंही करू नका. आणि कधी कुठलीही गोष्ट, आत्महत्या कोणी जर करत असेल तर त्यालाही म्हणायचं, अरे करायचं नाही, डरना नहीं, क्या डरना नहीं और मरना भी नहीं, जीते रहना. क्या रहना? जीते रहना, डटे रहो. आपण बघा, तुम्ही आता टीव्ही बघता का सगळेजण? हा, मी टीव्ही बघतो, तुम्ही LED LCD बघत असाल, बरोबर. हा, तर आपल्याला एखाद्या बातमीमध्ये ते बाउंड्रीवर बघा असं कुंपण असतं, बरोबर आहे. आणि तिथं सैनिक असतात. ते कशासाठी असतात? सैनिक कशासाठी असतात? सीमेवर, बाउंड्रीवर. तर ते कशासाठी असतात? सीमेचं संरक्षण करण्यासाठी. कशासाठी? सीमेचं संरक्षण करण्यासाठी. पण त्यांना हे माहित असतं की नाही की समोरून कोणी आपल्याला गोळी मारून देईल, समोरचा शत्रू. ते सगळं माहित असताना ते सीमेवर संरक्षण करतात. कशासाठी करतात? आपल्या देशातील नागरिक सुरक्षित राहिले पाहिजेत म्हणून. म्हणून आपण सैनिकाचा कधी स्वाभिमान, अभिमान, गर्व बाळगला पाहिजे. आलं लक्षात? आणि दुसरा शेतकरी. शेतकऱ्याने जर अन्न पिकवलं नाही तर आपल्याला खायला मिळेल का? आता आपण जे कपडे घातलेले ते जर शेतकऱ्याने कापूस पिकवला नसता तर कपडे तयार झाले असते का? कापूस पिकवला नसता तर आपल्याला आदिमानवासारखं राहावं लागलं असतं. आदिमानव माहिती आहे, अश्मयुग शिकले असाल तुम्ही, अश्मयुग. तर ती जी प्रगती झालेली आजपर्यंत त्या प्रगतीप्रमाणे, आणि प्रत्येक जण म्हणते की मला नोकरी करायची, नोकरी करायची. तुम्हाला काय विचारलं तर काय करतो? पोलीस होतो, काहीतरी नोकरी करतो. पण कोणी म्हणत नाही मी शेतकरी होतो, म्हणतो का? तर तसं नाही मित्र हो. शेतकरी होणं सुद्धा काळाची गरज आहे. चांगला शेतकरी होणं ही सुद्धा काळाची गरज आहे. म्हणून कुठलेही काम कमी दर्जाचं नाही, कुठलंही काम कमी दर्जाचं नाही. म्हणा, प्रत्येक काम आपल्याला आवश्यक आहे. जसं आपल्याला शिक्षकाची गरज आहे तशी आपल्याला, आता बोलू नका, जशी आपल्याला शिक्षकाची गरज आहे तशी वकिलाची गरज आहे, जशी वकिलाची गरज आहे तशी शेतकऱ्याची गरज आहे, नावीची गरज आहे की नाही? प्रत्येक काम करणारा 12 बलुतेदार प्रत्येकाची समाजामध्ये गरज आहे. म्हणून कुठलंही काम करताना लाजायचं नाही. आता वर्गामध्ये कचरा पडलेला असला आणि तुम्हाला सांगितलं कचरा उचला की तो त्याच्याकडे बघतो, तो त्याच्याकडे बघतो. का? आपण फक्त कचरा आणि घाण करायचीच ठेका घेतलेला आहे का? कचरा उचलायचा कोणी? गणेश मामाने. तर तसं नाही. तर आपलं घर, आपला परिसर स्वच्छ ठेवायचा, तसा आपला वर्ग स्वच्छ ठेवायचा,
समजलं का? पहिली दुसरी सगळे. त्यामुळे स्वच्छता अंगी बाळगा, घाण करू नका. त्याच्यानंतर उन्हापासून स्वतःचं संरक्षण करा. समजलं? उन्हामध्ये फिरू नका, आजारी पडू नका, मायबापालाही त्रास देऊ नका. समजलं? तर 7वीच्या मुलं जे आता आमच्याकडून चालले विद्यार्थी 8वी मध्ये शिकण्यासाठी, त्या सगळ्यांना माझ्याकडून, आमच्या सर्व शिक्षकांकडून, मुख्याध्यापकांकडून, संस्थेकडून, खालच्या जे आपले कर्मचारी सर्वांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल आनंद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे. त्यांनी आपल्याला अभ्यास कसा करावा याविषयी त्यांनी उजळणीवर भर द्या. जे आपण वर्गात शिकलो तो भाग आपण परत 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 वाचला पाहिजे, त्याची पुनरावृत्ती केली पाहिजे. आणि तुमच्या समोर खूप असे विचारवंत होऊन गेलेले आहेत, खूप असे महापुरुष होऊन गेलेले आहेत तुमच्या आपल्या सगळ्यांच्या समोर. तर त्यांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिलेलं आहे. तुमच्या समोर दुसरा कोणताच पर्याय नाही शिक्षणाशिवाय. तुम्ही शिकले तरच तुम्ही घडणार. तुमच्यामध्ये काय आहे हे तुम्हाला माहीत आहे, आम्हाला माहीत नाही. म्हणून मी काय आहे हे तुम्हाला शोधायचं. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय सुंदर असे विचार मांडलेले आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं शिका म्हणजे शिक्षण एवढं महत्त्वाचं आहे की तुम्ही शिक्षण घेतल्याशिवाय तुमच्यामध्ये संघटना तयार होणार नाही. तुम्हाला कोणी मान देणार नाही, तुमच्यासोबत कोणी येणार नाही जर तुम्ही विद्वान नसाल तर, जर तुम्ही शिक्षित नसाल तर. तुम्ही शिकले तरच तुम्ही संघटनाची बांधणी करू शकता. आणि संघटनेची बांधणी करूनच तुम्ही तुमचे जे संघर्ष आहे, तुम्हाला तुमच्या हक्काचा संघर्ष तुम्हाला करावा लागतो. प्रत्येक गोष्टीत आज कॉम्पिटिशन झालेलं आहे, स्पर्धात्मक युग आहे. या स्पर्धात्मक युगात तुम्हाला टिकण्यासाठी शिक्षण हे एकमात्र उपाय आहे. म्हणून ब्राह्मणकर सरांनी सांगितलं की फावल्या वेळेचा चांगला उपयोग घ्या. आपण जे काही शिकलो त्याची पुनरावृत्ती करा, प्रॅक्टिस करा आणि त्याच्यामधून तुम्ही परफेक्ट व्हा. प्रॅक्टिस इज मेक मॅन परफेक्ट. समजलं? त्याच्यानंतर आपले सगळ्यांचे लाडके विद्यार्थी प्रिय शिक्षक इथं आलेले आहे. राहुल सर, अगोदर त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करा. राहुल सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले जे अनुभव आहे ते अनुभव आपल्यासोबत त्यांनी सार्वजनिक करावे. आता मी राऊत सर यांना विनंती करतो त्यांनी आपले मनोगत इथं व्यक्त करावे. विद्यार्थी मित्रांनो, आपलं 3रं वर्ष आहे की 7व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना निरोप द्यायचा. सुरुवात चांगली आहे. काही विद्यार्थी इथंच राहतील, काही जातील दुसऱ्या शाळेत. काही विद्यार्थी 5वी पासून तर 7वी पर्यंत किंवा 1ली पासून 7वी पर्यंत इथेच आहात. तर स्वतः आपण आत्मनिरीक्षण करा, या शाळेत आल्यानंतर आपल्यामध्ये कोणता बदल झालेला आहे. मी 3 वर्गामध्ये शिकवतो, 3ही वर्गामध्ये सांगतो, आजही सांगतो, आपलं मराठी भाषेवर प्रभुत्व नाही आहे. इकडं लक्ष द्या रे म्हटलं का सर्वांचं लक्ष शिक्षकाकडं असलं पाहिजे. काल 5व्या वर्गामध्ये एक उदाहरण दिलं होतं ट्रेनचं, ते आज पुन्हा रिपीट करतो सर्व विद्यार्थ्यांसाठी. बघा, आपल्याला समजा कुठल्या मोठ्या सिटीला जर जायचं असेल, समजा आपल्याला बालाजीला जायचं असेल, तर आपण बालाजीला जाण्यापूर्वी आपण आपल्या तिकीटचं रिझर्वेशन करतो, बुकिंग करतो. बुकिंग केल्यानंतर आपल्याला माहीत होते का आपली गाडी किती वाजता आहे, आपल्याला कुठून बसावं लागेल, किती वाजता जावं लागेल. आलं का लक्षात? या सर्व गोष्टी आपल्याला माहीत होतात. मग त्याच नियोजनानं आपण लक्ष द्या, इकडं माझ्या गोष्टीकडे लक्ष द्या. त्याच नियोजनानं आपण आपल्याला बालाजीला जाण्यासाठी आपण निघतो, पूर्वतयारी करतो आणि वेळेच्या अगोदर पोहोचतो.
कुठं? रेल्वे स्टेशनवर. रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर तिथे सुद्धा सूचना होत असते. एखादं जेंट्स किंवा लेडीज अनाउन्समेंट करत असते, त्या गाडीचा क्रमांक घेऊन किंवा नाव घेऊन, तर ही गाडी या क्रमांकावर इतके वाजता येत आहे. त्याच्याकडं आपलं लक्ष असणं गरजेचं आहे का नाही? म्हणजे आपल्याला तिथेही अलर्ट राहायचं आहे. आपण गेलो बॅग भरून, ते रेल्वे बसस्थानक पाहून गोंधळून गेलो आणि आपली गाडी कुठं उभी राहते आणि आपण कुठं उभं राहायचं हेच आपल्याला समजलं नाही तर काय करणार? बरोबर आहे. याच्यासाठीही शिक्षण आवश्यक आहे. बघा, कंटिन्यू करतो. ती गाडीची अनाउन्समेंट होते, गाडी येते, तुम्ही घुटमळत राहता आणि निघूनही जा. बघा, तुम्ही स्टेशनवरच आहात, गाडी मात्र तुमची निघून गेली. तुमचं रिझर्वेशन जे आहे ते फुकट गेलं. पैसे कदाचित परत मिळतील, नाही मिळतील, पण तुमची ती वेळ निघून गेली. तुम्ही अगोदर रिझर्वेशन केलं, त्या बाईने अगोदर सूचना केल्या, अटेन्शन अटेन्शन प्लीज, लक्ष द्या. शिक्षक वर्गात तसेच सांगतात तुम्हाला, इकडं लक्ष द्या रे. कोणतीही गोष्ट नवीन शिकवण्यापूर्वी सर्वांनी इकडं लक्ष द्या म्हणून म्हणतात की नाही शिक्षक? त्यावेळेस मग आपण काय केलं पाहिजे? सर जे बोलतात किंवा शिकवतात त्याच्याकडं चांगलं लक्ष देऊन ऐकलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. किती मिनिट? 10 ते 15 मिनिट. एखादं उदाहरण संग्रह जर सोडवायचा असेल किंवा शिकवायचा असेल सरांना, तर 15 मिनिटात ते तुम्हाला समजून येते. पण नेमकं त्याच वेळेस आपण दुर्लक्ष करतो. बरोबर आहे. मग हीच संधी आहे, हीच वेळ आहे तुमची. ते वेळ निघून गेली म्हणून गाडी गेली, आता ही वेळ जाऊ नका देऊ. जेव्हा शाळेत गेल्यानंतर किंवा वर्गात गेल्यानंतर शिक्षक जेव्हा असे म्हणतात, त्यावेळेस सगळं काम किंवा शेजाऱ्या मुलांशी बोलणं सोडून आपण शिक्षकाकडे लक्ष दिलं पाहिजे. अलग लक्षात. त्याच्यानंतर जून महिन्यापासून ज्या ज्या वर्गात मी चाललो तेव्हापासून म्हणत आहो का मराठीचे पुस्तक वाचत चला. आताही जेवढ्या शिक्षकांची इथे भाषण झाली असतील किंवा बोलले असतील, सगळ्याच जणांना समजलं नाही, मला नाही वाटत. कारण आपण विशेष प्रवर्गामधले लोक आहोत, आपली बोलीभाषा वेगळी आहे. मराठी भाषा दैनंदिन जीवनामध्ये आपण बोलत नाही. तरी रवी सरांनी यावर्षी भरपूर प्रयत्न केला. त्यांच्यासाठी एक टाळ्या वाजवा एकदा. त्यांनी त्यांचा उपक्रम पूर्ण केला. मराठीचं पुस्तक तुम्ही रोज वाचा. पुढच्या वर्षीपासून असा संकल्प करा, गेटच्या अंदर पाय टाकला का आपण मराठीत बोलूया. कारण याचा परिणाम तुमच्या मराठी या विषयावर होणारच. असं नाही आहे तर तुमच्या समाजाचे शिक्षक आमच्याकडे विचारून घ्या लागल्यास त्यांना सुद्धा. तर मराठी भाषेचं प्रभुत्व वाढवण्यासाठी तुम्ही वाचन ठेवा. पुस्तक म्हणजे आपल्या अभ्यासू पुस्तकं नका वाचू, दुसरे पुस्तकं वाचा. एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. जय हिंद, जय तर आपलं लक्ष वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे राऊत सरांनी. ते आपल्या भाषणामध्ये सांगितले की त्यांनी लक्ष द्या. आता लक्ष कसं देणार? कालच 7व्या वर्गामध्ये श्रवण, अश्रवण आणि अपश्रवण या 3 शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता. तर श्रवण करणे म्हणजे लक्ष केंद्रित करून ऐकणे. लक्ष केंद्रित करून ऐकणे म्हणजे समोरचा व्यक्ती जो बोलत आहे ते आपल्याला समजलं पाहिजे, तर आपलं श्रवण झालं. अश्रवण म्हणजे काय? तर समोरचा व्यक्ती बोलत आहे परंतु आपलं लक्ष कुठे आहे? बाहेर आहे. म्हणजे लक्ष केंद्रित झालं का? नाही झालं. त्याचा आवाज तर येत आहे पण तो काय बोलत आहे हे आपल्याला समजत नाही. जसं समजा इंग्रजी गाण्याबद्दल तसं होत असतं. एखादं इंग्रजी गाणं लागलं, एखादी इंग्रजी न्यूज चालू झाली, आपल्याला त्याचा आवाज तर येतो पण समजत काहीच नाही. त्याला लक्ष केंद्रित झालं का आपलं? नाही. त्याच्यानंतर आहे अपश्रवण. जसं ब्राह्मणकर सरांनी सांगितलं
की एखादा व्यक्ती काहीतरी बोलतो आणि आपल्याला दुसरंच काहीतरी ऐकू येते. जसं कालच मी उदाहरण दिलं, मी बाप बोलत आहो तर तुम्हाला काय ऐकू येते? साप बोलत आहो. तर याला म्हणतात अपश्रवण. तर अपश्रवण अश्रवण हे काढून टाका, चांगल्या प्रकारे श्रवण करा, लक्ष केंद्रित करून अभ्यास करा. असं मौल्यवान संदेश आपल्या मनोगतामधून राऊत सर यांनी दिलेलं आहे. यानंतर मी रवी सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले अनुभव इथं मांडावे. व्यासपीठ आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आपला वर्ष कसा गेला आणि अभ्यास कसा झाला. काय सांगायची गरज आहे का? आपण आजपर्यंत कशा पद्धतीनं ग्रेडमध्ये अभ्यास करून घेतला आणि अभ्यास करता वेळेस ते जे मी तुम्हाला बंद करू सर. सांगितलं मराठी विषय कोण बोल शक्यतो 50% असतं हे वर्गात व्हायला पाहिजे की नाही. जेव्हा तुम्ही शाळेत प्रेझेंट असता, तुम्ही शाळेत आलात, जेव्हा आपण शाळेच्या गेटमध्ये एंट्री करतो तेव्हापासून डिसिप्लिनमध्ये असायला पाहिजे. जे आपले नियम आहेत. आपण वर्गात आलो आणि सर वर्गात आले तर आपलं काम सर्वात अगोदर काय असते की सर्वजण डिसिप्लिनमध्ये असायला पाहिजे. आपण काय करतो, सर वर्गातही आले तरी शिकवता वेळेस एकामेकाला चिमटे गेले, त्याला मागून पेन टोचवणे, त्याचे केस ओढणे. सर जे शिकवतात ते शब्द तुमच्या कानापर्यंत पोहोचतात का? मग नाही पोहोचत. कारण की सर्वात महत्त्वाचं लक्ष. तुमचं लक्ष जर सरांच्या शब्दांकडे नसेल तर ते शब्द तुमच्या कानाच्या पडद्याच्या मध्ये नाही गेले तर तुमचं मेंदू ते काम करते का? नाही करत. त्याच्यासाठी लक्ष खूप महत्त्वाचं आहे. आणि ते लक्ष केव्हा लागते? जेव्हा तुम्ही वर्गात डिसिप्लिनमध्ये असाल, जेव्हा तुमचं स्वतःचं मन पाहिजे की मला शिकायचं आहे. दुसऱ्यांनी सांगितलेलं कोणी शिकत नाही. तुमच्या मनातली क्वालिटी जोपर्यंत तुम्ही बाहेर काढत नाही तोपर्यंत तुम्ही काही शिकू शकता का? नाही शिकू शकतो. त्याचं बघून मी आता आपले मुलं काय करतात, एखाने जर उत्तर लिहिलं तर पूर्ण वर्ग तेच उत्तर लिहिलं. आता कोणतेही पेपर राहू द्या, आपली घटक चाचणी राहू द्या, कोणतेही पेपर मागचे झाले असेल, मी खूप अनुभव तुमचा घेतलेला आहे, तुमचं निरीक्षण पण केलेलं आहे. एकाने जर उत्तर लिहिलं की सर्व वर्ग तेच उत्तर लिहिलं. आंधळा हात धरला की सर्व दोन कुठे जातात मग? खड्ड्यामध्ये. तशी गोष्ट आहे. अरे तुम्ही स्वतः अभ्यास करा, स्वतः त्या गोष्टीचा अनुभव घ्या आणि स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत आपण त्याचं परफेक्ट उत्तर लिहू शकतो का? नाही लिहू शकतो. त्याच्यासाठी हेच आहे की पुढच्या तुमच्या भविष्यासाठी शक्यतो जास्तीत जास्त काय करायचं, तुम्हाला गाईडची पण गरज पडणार नाही. स्वतः अभ्यास करायचं आणि स्वतः नोट्स काढायचं. लक्षात आलं? पुस्तक स्वतः वाचायचं आणि स्वतः नोट्स काढायचं. त्याच्याशिवाय आपल्याला दुसरा मार्ग आहे का? नाही. इकडे लक्ष द्या. आहे का मार्ग समोर? नाही. आता कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. तुम्हाला अभ्यास करण्यासाठी ऑनलाईन मोबाईल वगैरे सर्वांजवळ आहेत. कोणतीही छोटीशी प्रॉब्लेम आली तरी आपण ऑनलाईनवर सर्च करून काढू शकतो की नाही? मग जे सोयीसुविधा तुमच्याकडे आज सध्या परिस्थितीमध्ये आहेत त्याचा फायदा घ्या. अगोदर लोकांपाशी सोयीसुविधा होत्या का? नव्हत्या. आज आपल्यापाशी सर्व सोयीसुविधा आहेत. इकडे लक्ष द्या मुलं. आज आपल्याकडे सर्व सोयीसुविधा आहेत की नाही? अगोदरच्या लोकांजवळ सोयीसुविधा नव्हत्या. एवढं लक्षात ठेवा, तुमचे हात, तुमचे पाय, तुमचा मेंदू आणि तुमचं शरीर सर्व तुमचे अवयव चांगले आहेत का? आहेत ना? अपंग मुलासारखं आहे का? नाही. तर तुमच्या अवयव चांगले आहेत ना, तर सर्व अवयवाचा तुम्ही फायदा घ्या. मेंदूचा फायदा घ्या, हाताचा फायदा घ्या, सर्व गोष्टीचा फायदा घ्या. कारण की दुसऱ्या मुलांपेक्षा आज आपल्या भारत देशाची 130 कोटी जनसंख्या आहे की नाही? त्याच्यापेक्षा आपण लाखपटीने चांगल्यात. आजकाल मुलं बसस्टँडवर जा, रेल्वे स्टेशनवर जा, मुलं इथे भीक मागत असतात. त्याच्यापेक्षा आपण लाखपटीने चांगला आहो की नाही? मग आहे तुमच्या आईवडील तुम्हाला सर्व सोयीसुविधा पुरवतात तर त्या गोष्टीचा तुम्ही फायदा घ्या. त्याचा गैरफायदा घ्यायचा का? नाही. एकच लक्षात ठेवा की आपल्याला पुढे जाऊन काहीतरी करायचं आहे. त्याच्याशिवाय शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. नाहीतर वेळ निघून गेल्यावर मी तेव्हा केलं असतं हे सांगण्यापेक्षा, पश्चाताप करण्यापेक्षा त्याला काय अर्थ आहे का? नाही. पश्चाताप करण्यापेक्षा करून ठीक आहे. मग एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.
पाटील सरांनी डिसिप्लिनवर भर दिलेला आहे की आपल्यामध्ये डिसिप्लिन असलं पाहिजे. आता डिसिप्लिन शाळेमध्ये आपण लावत असतो, रांगेत चला रे, शांत बसा रे, स्वच्छता बाळगा असं, परंतु करायचं कोणाला असतो? तो तुम्हाला स्वतःला करायचा असतो. आपल्यामध्ये काय बदल करायचा आहे ते स्वतःलाच करायचं आहे. कोणी आपल्याला सांगितलं हे चाल रे तू डॉक्टर बनणार का? तुम्ही नाही बनणार. तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे तेच बनणार. म्हणून एक डिसिप्लिन म्हणजे एक नियम स्वतःवर लागू करा की 6 वाजले मला जेवण करायचं आहे, आता अर्ध्या घंट्यामध्ये जेवण संपवायचं आहे, नंतर पुस्तक घेऊन मला 2 घंटे प्रामाणिक बसायचं आहे. तर हे डिसिप्लिन लावून घ्या तुम्ही. स्वतःवर लावलेले डिसिप्लिन स्वतःसाठी चांगले असतात. कळलं? काही लोक आपल्या मनानेच करत असतात, त्यांचा काही टाइम टेबल नसतो, कधी झोपणे कधी उठणे, वेळेचं भान नसते. तर तसे लोक जीवनामध्ये प्रगती करत नाही. एक बी असा व्यक्ती नाही की ज्याने समजा टाइम टेबल फॉलो केला नाही, त्याचं जीवन जगण्याची पद्धत त्यानं बदलली नाही, एक सूत्रता आणली नाही, तसे लोक कोणी सक्सेस झालेले नाही. यानंतर आपल्याला परत वाघमारे सर यांना ऐकायचं आहे. यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गबळे सर आपले मनोगत व्यक्त करणार आहे, ते आपलं मार्गदर्शन करावे. लक्ष द्या समोर. आपल्या शाळेतील आज 7वीच्या विद्यार्थ्याचा काय त्याला मराठीत सांगा. मराठीत काय म्हणतात? निरोप समाज. काय म्हणतात? आता तुम्हाला रवी सर आणि अमोल सर एक शब्द वापरले. कोणतं? इंग्रजीमध्ये वापरले. कोणतं? म्हणजे काय? हा, डिसिप्लिन म्हणजे काय? तुमच्या अंगात आहे का? कोणाचं आहे? कोणाचं आहे? बरं ठीक आहे, असो. पण शिस्त पाळणं आवश्यक आहे. कोणती गोष्ट शिस्तीमुळेच होते. कुठलं की घडघड केलं, घडघड आलं जमते का? तुमच्यामध्ये आहे का शिस्त? मी आता बरं झालं, दोघा तिघाला सांगत आहे शांत बसा, ते खड्डा करत आहेत. तिकडे म्हणत आहे त्यांना शांत बसा, म्हणत ते मारामारी करत आहेत. म्हणजे शिस्त आहे का हे? त्यांनी सांगून मग काय फरक पडला का तुमच्या डोक्यामध्ये? मी एक विद्यार्थ्याला बऱ्याच वेळेस ज्या वर्गावर गेलो एक गोष्ट सांगितलं होतं मी, माहिती आहे तुम्हाला, की आपल्यापाशी एक चीज अशी आहे, किती घेतलं तरी कामच राहते. काय राहते? करेक्ट आहे का? भरलेलं कोणाचं? मग आमचंच नाही तर तुमचं काय भरणार आहे? ठीक आहे, चला विषयावर येतो. सर्व शिक्षकांना तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर अजून करतीलच आणि करत राहतील जोपर्यंत आहे तोपर्यंत. काही गोष्टीमुळे आम्हाला इकडं तिकडं हेळसांड झाला असत, त्याच्यामध्ये मी स्वतः दिलगीर आहे आणि मी स्वतः देखील त्याच्यामध्ये म्हणजे परिणाम म्हणजे काय म्हणतात त्याला, जबाबदार व गुन्हेगार बी आहे. का म्हणलं तर मला तिथून शाळेमधून बोलवलं तिकडे की 8-8 दिवस 10 दिवस लागत आहे आणि लागल्यानंतर तिथं काही काम नाही झालं की तिथं दिवसभर रात्रभर बसावं लागत आहे. आम्हाला तर कवा असं वाटतं की शाळाच बरी आहे. आता इथं मस्तपैकी 2 मिनिट 9ला आलं, 12ला गेला, 1-2 वाजता जाऊन झोपी गेलं तर आम्हाला टेन्शन लागतं. पण आम्हाला तिथं ऑफिसमध्ये असं होतं, सकाळी 10:30ला गेल्यानंतर संध्याकाळी 8-8 8:30 वाजता आणि त्याच्यानंतर आम्हाला काय म्हणत होतं, बसा की असं काय काम आहे. त्याच्यामध्ये बी आम्ही दोषीच आहे समजा. कामात आम्हाला ते काम करायचं नव्हतं, पण आम्हाला नाईलाज व्यवस्था करावं लागलं. अशा बऱ्याच काही गोष्टी म्हणून मी देखील काही वर्गावर आलो नाही, त्याबद्दल देखील मी दिलगीर आहे. त्याच्यानंतर आपले सर्व शिक्षक तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केलेले आहेत, चांगले शिकवलेले आहेत. जर त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतात किंवा नाही झाल्या असतील किंवा माझ्याकडून चूक झाली असतात किंवा झाली नसेल तर ते तुम्ही इथंच विसरायचे आणि आपले सर्व शिक्षक चांगलं शिकवले हेच धडा आपल्या लक्षात ठेवायचे. आणि शेवटपर्यंत शिक्षक असो कोणताही व्यक्ती असो, शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो. काय असतो? तुम्ही डॉक्टर झाला म्हणजे तो डॉक्टर झाला नाही, तो आज विद्यार्थीच आहे, काही ना काही शिकत असतोच. इंजिनियर जरी असला तरी तो
काही ना काही शिकत असतो, त्याच्यामुळे तो शेवटपर्यंत विद्यार्थी असतो की नाही. त्याच्यानंतर मला तर वाटतं बा आपले साथीमध्ये विद्यार्थी खूप छान आणि सुंदर आहेत अभ्यासाच्या बाबतीत, बरं दिसायला नाही. त्याच्यामुळे त्यांचं पण अभिनंदन करतो. आणि जे काही झालं असेल, जे काय होणार आहे ते तुम्ही आक्षेप करायचं आणि आपले आपले वर्ग चालू ठेवायचं, आपण शिकायचं. इथंच आता जरी मी मजाक केली किंवा मी म्हणलं तुम्हाला आता म्हणलं होतं ना की 7वीच्या वर्गानंतर 8वीच्या वर्गाला इथं जायचं नाही, ते तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, जायचं नाही जायचं. पण आम्ही तुम्हाला म्हणणार नाही जाऊ नका म्हणून, जाऊ नका म्हणणार, मी जाऊ नका म्हणणार नाही. इथंच राहा, आपली शाळा चांगली आहे. तर या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचे. 8वी 9वी 10वी अजून काम पडलं तिथंच 11वी 12वी आहे आपल्याला. हा, आणि त्याच्यानंतर अजून एक महत्वाची सूचना, यानंतर शिक्षकाला पण सूचना आहे आणि तुम्हाला पण सूचना आहे. जे विद्यार्थी वाढत आहेत तितके वाढवायचे. तुम्हाला जितके तुमच्या गावामध्ये आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी येत असतील तर त्यांना आम्ही सगळ्या सोयी सुविधा देऊ, ड्रेस देऊ, पाठ्यपुस्तक देऊ, वह्या देऊ, पेन्सिल देऊ, पेन देऊ, जे आमच्या इथे भेटत आहे ते. आणि त्यांना तुम्ही पाठवलं तर खूप छान होईल. त्याच्यानंतर शिक्षका पण विनंती आहे की बा शिक्षकाने होईल तेवढं जोर लावून आपल्याला विद्यार्थी वाढवायचे, त्यामुळे की आपले शिक्षक अतिरिक्त होणार नाही. रिटायर होऊन गेलं तर चालेल, पण अतिरिक्त होणार नाही याची आपण काळजी घेऊ. मला रिटायर पण चालणार नाही. रिटायर झाल्यानंतर संपला तुमचा कार्यकाळ. आणि तुम्हाला गोष्ट सांगतो, कोणताही शिक्षक असो किंवा कोणताही अधिकारी असो, रिटायर झाल्यानंतर तो खूप शांत मनानं झोपी जातो, मला तर वाटतं बरं का. ठीक आहे, असो. आता जो प्रश्न आहे तो, आता माझं बोलणं थोडक्यात मी एवढं सांगितलं आहे. मी एवढंच बोलून शांत माझ्या मी जागेवर बसतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूचना दिलेल्या आहेत, काही सूचना तुम्हाला दिल्या आहेत, काही सूचना आम्हाला दिलेल्या आहेत. अतिशय चांगलं असं एकदम डायरेक्टली बोलतात सर. त्यांचे शब्द एकदम सरळ आपल्याला समजून जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण हे महत्त्वाचं आहे. शेवटी तुम्हाला सांगतो, महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले होते की विद्येविना मती गेली. लक्ष द्या इकडं, सरांच्या मागे म्हणाले, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, आणि वित्ताविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. समजलं का तुम्हाला? म्हणून विद्या महत्वाची आहे, शिक्षण महत्वाचं आहे. महात्मा ज्योतिबा फुले हे 250-300 वर्ष अगोदर होऊन गेले, तेव्हा त्यांनी शिक्षणाविषयी लिहिलं होतं की जर का तुमच्याजवळ शिक्षण नसेल, विद्या नसेल, तर तुम्हाला काही विचार करता येणार नाही. जर तुमच्याजवळ वैचारिक पातळी नसेल तर तुम्हाला तुमच्या कामामध्ये गती मिळणार नाही. जर तुमच्या कामामध्ये तुम्हाला गती मिळणार नाही तर त्या गतीचा तुम्ही पैसा कमवणार नाही, पैशाचे भांडवल करू शकणार नाही. आणि पैसाच कमवू शकणार नाही तर तुमची प्रगती होणार का? नाही होणार. म्हणून शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्या सर्व शिक्षकांनी आपल्याला मौल्याचं असं मार्गदर्शन दिलेलं आहे. आणि तुम्ही तुमचं पण वर्ग 7व्या वर्गाला माझं सांगणं आहे की हा आपला निरोप समारंभ जरी असेल तरी इथून पुढं भविष्यामध्ये तुम्ही जास्त अभ्यास करा आणि तुम्ही काहीतरी बना, तुमच्या स्वतःच्या पायावर उभे राहा. कोणाच्याही भरोश्यावर तुम्ही जीवन जगू नका, स्वतःच्या भरोश्यावर जीवन जगा. तुमच्यामध्ये काय आहे शोधा. रोज आरशासमोर एक प्रश्न विचारा स्वतःला की मी कोण आहे, मी कोण आहे, मी काय करत आहे आणि मला काय करायला पाहिजे. हे 3 प्रश्न तुम्ही आरशासमोर शोधा. तुम्हाला स्वतःमध्ये काय आहे हे तुम्हाला कळेल. एवढं बोलतो आणि इथं हा निरोप समारंभ कार्यक्रम संपला. यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. तर मी आदरणीय रामनगर सर यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांचे आभार मानावे. पूर्वी वाघमारे सर आपल्याला वार्षिक परीक्षेविषयी सूचना देणार. आपला पेपर 8 तारखेला चालू होतो. 8 एप्रिल मंगळवारपासून 8 एप्रिल पासून आपले पेपर चालू नाही, सुट्टी नाही. कारण वरून जसा वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकानुसार आपल्याला पेपर घ्यावे लागणार आहे. आपण आपल्या धर्तीवर ज्यावेळेस आपण पेपर घेत होतो त्यावेळेला आपण 10, 12, 15 तारखेपर्यंत आपण तुम्हाला काय करत होतो, पेपर घेऊन मोकळं करत होतो. परंतु आता आपल्याला जे पॅटचे पेपर येणार आहेत, बाहेरून येणार आहेत,
ते पेपर द्विशब्द. आपल्याला त्यांनी दिलेल्या तारखेमध्ये घ्यायचे. त्याच्यामुळं कोणीही गैरहजर बोलायला नाही. अपडाऊनचे विद्यार्थी किंवा मस्ती करत राहणारे विद्यार्थी आपले जे कोणी गावाकडे गेलेले आहेत, तर बरेचसे विद्यार्थी गावाकडे आहेत, त्यांना देखील सांगा आपली सोमवारपासून म्हणजे मंगळवारी पेपर आहे, तर त्यांनी सोमवार गैरहजर राहू नका. तुम्हाला माहिती आहे का, आता 5वी पासून नापासची पद्धत चालू झाली. जे विद्यार्थी परीक्षेला राहणार नाहीत त्यांना आपण नापास केलं जाईल. जर आपल्याला त्याच वर्गात बसायचं असेल तर परीक्षेला गैरहजर राहा. जर समजा कोणाच्या घरी, जर प्रत्येकाच्या नाही, जर समजाच्या घरी कोणाच्या एखाद्याच्या घरी त्याच्या बहिणीचं भावाचं लग्न आहे, बरोबर आहे, तर समजा त्या दिवशी जरी नाही आला तर दुसऱ्या दिवशी मात्र तुम्ही पेपरला हजर झाले पाहिजे. कारण काही पालकाचे मला फोन आले नसे, तर फक्त त्या दिवस तेवढा आपण घरी थांबायचं, दुसऱ्या दिवशी आपण शाळेत यायचं. आणि आपण त्या दिवशी परीक्षेला आलो तरीही कोणाचं काही लग्न थांबणार नाही. आता तुम्ही पेपर जर वाचले असाल कधी, तर कोणाचे आई वडील मरण पावलेले असताना देखील विद्यार्थी पेपरला गेलेले आणि पेपर देऊन आल्यानंतर वडिलांचं पूर्ण काम केलेलं आहे. तर आपलं जर लग्न आहे, किनवटचीच गोष्ट आहे सर. हा, कारण घरातला जर माणूस मरण पावला असेल किंवा आई मरण पावले असेल, वडील मरण पावले असतील, तर ते अगोदर पेपर दिला त्या विद्यार्थ्यांना. बघा बरं, आपण तर फक्त कारण शोध करावं लागत होतं. तरी जवळ डबे येतात तुम्हाला, आम्हाला डबे नाही. तर जेवणाबाबतीत तेवढं थोडा विचार करायचा नाही, कारण आपल्याला शिक्षण घ्यायचे. जे बी महापुरुष घडले ते काही असे घडले का की 3 टाइम खायला मला चांगलंच पाहिजे, आठवड्यात 2 दिवस मटण पाहिजे, असं झालं का? तसे घडतच नाही. झोपतात. तुम्हाला माहित आहे, आपण जे रस्त्यावरचे खांब लावलेले असतात त्याच्यावरती बल्ब लावलेला असतो, त्याच्या उजेडात बसून अभ्यास केलात बाबासाहेब. वर्गाच्या बाहेर बसून शिकलेत. मग आपल्याला तर सगळे मिळाले, फक्त एखाद्या जेवणामध्ये मागं पुढे झाला असेल तर तुम्ही देखील काय करा, हे अरे मला तुमची मला काही जमणार कसा विचार करा, फक्त खायच्या कामाच्या वास आला तिकडला. आपण जाहिरात करायची, तुम्ही स्वतः करायची की आमची शाळा चांगली आहे आणि तुम्ही काय करा, आमच्या शाळेत या. आता सगळ्यांना चलबिचल झालेली आहे. परीक्षा मात्र आपली 8 एप्रिल पासून चालू होणार आहे. पहिले हिंदी, विज्ञान, इबुनाही पेपर होतील आणि त्याच्यानंतर पॅटचे पेपर होतील. लक्षामध्ये सगळ्यांना जे येत नाही त्यांना घरी गेल्यानंतर कल्पना द्या. आता ग्रुपला मेसेज टाकतो. परंतु मुलांनो, आज आपण जो इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ दिला, मी एकच गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. एक चित्र आहे बघा, आहे एका ट्रक मध्ये हत्ती चढवतोय. काय चढवतायत? इकडे बघा, हे काय चढवतायत ट्रक मध्ये? हत्ती. हत्ती पुढे चढतोय, पण तो एक माणूस आहे, तो त्याला मागून काय करतोय? मला सांगा, आपण हत्तीला ढकलू शकतो का? ढकलू शकतो का? हत्तीचा पाय जरी आपल्याला लागला तरी आपलं काही खरं नाही, बरोबर आहे की नाही? फक्त हत्तीला काय होतं माहितीये का? आत्मविश्वास येतो. काय येतो? आत्मविश्वास, की मी माझ्या पाठीमागे कोणीतरी आहे. तर आणि तो माणूस जो त्याला धक्का लावतोय त्याच्याने तो हत्ती पुढे सरकतोय. काय करतोय? पुढे सरकतोय. भले आपल्यामध्ये हत्ती एवढी ताकद नसेल तरी पण त्या हत्तीला सुद्धा वाटतं की माझ्या मागे कोणीतरी आहे की नाही, आणि तो पुढे सरकतो. तसं आपल्यामध्ये आत्मविश्वास राहू द्या, चांगला अभ्यास करा, यश मिळवा, मोठे व्हा. आणि आजच्या या कार्यक्रमाला आपले दोघं मुख्याध्यापक गबाळे सर, राठोड सर आणि तुमचे सगळे आपले शिक्षक वर्ग, आपले राठोड सर, आणि तुम्हाला माहिती आहे महाभारतामध्ये अर्जुन होता का? अर्जुन धनुर्धर, ते माहित नाही, ते मी माहिती करत जा थोडं थोडं. तसं आपल्या शाळेतल्या अर्जुनने आपली पूर्ण शूटिंग केली, त्याचे टाळा वाजून थोडंसं आपण आभार मानू. त्यानंतर या सगळ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि पुन्हा शूटिंग मध्ये तंत्रज्ञ म्हणून कार्य केलेले राठोड सर यांचे टाळ्या वाजून स्वागत करा. आणि आपले जी खिचडी तयार होते त्या खिचडीमध्ये जो फोडणीचा वास येतोय त्याच्यामध्ये ज्यांचे ज्यांचे हातभार लागले, आपले छत्रगुणजी भालके असतील, सरवरजी शेख असतील, गणेशजी टमटेवाड आणि संजयजी पवार आणि एक्झॅक्ट्रा अदर इतर, तर या सगळ्यांचे आपण आभार मानू.
आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाने लक्षात ठेवायचं की मला या शाळेत 2 विद्यार्थी आणायचे. किती? प्रत्येकाने. आपले भाऊ बहिणी, शेजारी पाजारी, खालचे वरचे म्हणजे वरचे नाही बरं का. हा, जे काय आपल्या गावातले असतील सगळ्यांनी सहकार्य करायचं. आणि शिक्षक वर्गात आल्यावर पळून जायचं नाही. शिक्षक वर्गात आल्यावर पळून जायचं नाही. नाहीतर आम्ही या गल्लीत तुम्ही त्या गल्लीत गावात चहा पाजा म्हणा. आम्ही तुमच्या गावात आलो, मला शुगर आहे, नाही चहा पाजली तर चालेल, पाणी पाजा. ते थंड नसेल तरी गरम पाजलं तरी चालेल, समजलं. पण आपण सगळेजण एक आहोत. ही शाळा माझी आहे. ही शाळा कोणाची आहे? आमची म्हटलं की मग याची त्याची होऊन जाते. ही शाळा माझी आहे म्हणून आपण सगळेजण प्रयत्न करू. आणि या ठिकाणी सगळ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आणि गबाळे सरांनी जो उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मॉनिटरिंग केली त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे टाळ्या वाजवून आपण आभार व्यक्त करू. आणि आज या ठिकाणी छोटाखानी कार्यक्रम संपला असं मी दोन्ही अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जेवण केल्याशिवाय कोणी जाणार नाही, मला माहित आहे, आणि जायचं नाही, समजलं. कोणी जायचं नाही. आणि अभि इकडे आलं, तिकडे जा, तिकडे जा, तिकडे. जाऊ ना सर. नाही हात जोडा रे बाळांनो. मदनी कवळ घेता नामजा श्री हरीचे सहजा म्हणतात का म्हणा. मदनी कवळ घेता नामजा श्री हरीचे सहज हवन होता. नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्वा. अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नोहे. जय यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. सेवालाल महाराज की जय. हळूहळू का जिल्वी येईपर्यंत हळूहळू का जिल्वी येईपर्यंत बस करा सुरू. गणेश बाबा त्यासोबत कोण गेले? गणेश बाबा आणि कोण दिवस गेल्याशिवाय जायचं नाही. आज तर मी तुम्हाला एवढं अडचणीत मला आता जेवण करायचं. काही बदमाश येते बघा ना. चावून काय ना घेऊ नको. 4-5 लोक घ्यायचे की जिलेबी येईपर्यंत. हा नाही सर, ते गृहीत आहे, गृहीत घेतो. बरं मी नाकातल्या नाकात बोलत नाही अजून. नाही ना, याच्यापेक्षा अजून स्पष्ट बोलला तरी आम्हाला बोलता नाही येत. फक्त शेवटचं जय म्हणू शकतो आम्ही. याच्या पलीकडचा अगोदरचा आम्हाला काही जय. बस. जय. हातात घेऊन जय करायचं. आता मी जय की रावसाहेब कोण गेलं त्याच्यासोबत? दुर्गा
त्याच्या बाबतीत